तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर बेंडिंग अँड शियर स्ट्रेस इन बीम. बघा यातला आपला एक टाइप आहे रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द बीम. बघा रिलेशन सिग्मा अपॉन y इज इक्वल टू E अपॉन R. बघा सिग्मा म्हणजे बेंडिंग स्ट्रेस, y म्हणजे डेप्थ, डेप्थच्या हाफ आपण करतो त्यावेळेस y फाइंड आउट होतो. E म्हणजे मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, R म्हणजे रेडियस. इथे बघा ही मॅक्सिमम मोमेंट, इथे मोमेंट ऑफ इनर्शिया, इथे E म्हणजे इलास्टिसिटी आणि R म्हणजे रेडियस. बघा या दोन फॉर्म्युलांचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. बघा इथे कॅल्क्युलेट द मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस म्हणजे तुम्हाला इथे सिग्मा फाइंड आउट करायचा आहे. बघा त्यानंतर इंड्यूस अ स्टील वायर ऑफ डायमीटर. बघा तुम्हाला इथे डायमीटर दिलेला आहे 1 mm म्हणजे रेडियस आपल्याकडे आहे 0.5 mm. आलं लक्षात. पुढे बघा इन अ स्टील वायर ऑफ डायमीटर 1 mm इफ इट इज अ वाउंड ऑन अ ड्रम ऑफ डायमीटर 500 मिलीमीटर. म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला आता y काढायचा आहे म्हणजे d/2 म्हणजे म्हणजे पूर्ण ओव्हरऑल डेप्थ होती ती 500/2 म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 250 मिलीमीटर. आणि E आपल्याला यांनी दिलेला आहे लक्षात घ्या E इज इक्वल टू 200 GPa. त्याला आपण MPa मध्ये करू म्हणजे 200 into 10³ MPa म्हणजे न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे गिवन डाटा आलेला आहे. बघा इथं R आहे, y आहे, E आहे. तर R आपण लागलंच तर इथं कॅपिटल R कन्सिडर करा कारण फॉर्म्युल्यामध्ये इथं कॅपिटल R आहे. तर बघा आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू. सिग्मा अपॉन y इज इक्वल टू E अपॉन R. बघा आपल्याला मॅक्सिमम स्ट्रेस तुम्हाला काढायलाच लावलेला आहे. y ची व्हॅल्यू 250 इज इक्वल टू E लक्षात घ्या 200 into 10³ आणि रेडियस जी आपल्याकडे आहे 0.5 म्हणजे सिग्मा मध्ये बघा 200 into 10³ divided by 0.5 into 250. लक्षात घ्या आपल्याकडे जे आन्सर आलेला आहे 100 into 10⁶ न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा अशा पद्धतीने आपण मॅक्सिमम शियर स्ट्रेस फाइंड आउट केला. बघा नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघा अ स्टील स्ट्रिप 40 मिलीमीटर वाईड. म्हणजे लक्षात घ्या आपल्याला इथे बी दिलेला आहे 40 मिलीमीटर. बघा आणि 6 मिलीमीटर थिक आहे म्हणजे ही डेप्थ तुम्हाला दिलेली आहे 6 मिलीमीटर. बघा सब्जेक्टेड टू एंड कपल 20 न्यूटन मीटर. म्हणजे इथे आपल्याला काय दिलं त्यांनी एम. बघा तो 20 न्यूटन मीटर. तर आपण कसं करू 20 into 10⁻³ न्यूटन मिलीमीटर मध्ये कन्वर्ट केलं. त्यानंतर बघा फाइंड द रेडियस ऑफ कर्वेचर. बघा रेडियस ऑफ कर्वेचर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे आणि E आपल्याला दिलेला आहे 2 into 10⁵ MPa म्हणजेच न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. बघा आता आपल्याकडे एवढा आलेला आहे म्हणजे M पण आहे, E आहे, R आहे आणि I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याकडे नाही. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा बघा मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करून घेऊ. BD³ डिवाइड बाय 12. बघा B ची व्हॅल्यू 40 into D6³ डिवाइड बाय 12. बघा 40 into 6 बघा 6 चा क्यूब करा into 40 डिवाइड बाय 12. बघा तो मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याकडे आला आहे 720. त्यानंतर लक्षात घ्या आता आपण सेकंड फॉर्म्युला अप्लाय करू M/I इज इक्वल टू E अपॉन R. बघा M ची व्हॅल्यू 20 into 10⁻³ डिवाइड बाय 720 इज इक्वल टू E 2 into 10⁵ अपॉन R. लक्षात घ्या आपण R फाइंड आउट करायचा आहे. आता या दोघांची पण व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ. बघा 20 into 10⁻³ डिवाइड बाय 720. लक्षात घ्या हा आहे 27.78 इज इक्वल टू 2 into 10⁵ अपॉन R. तर R ह्या साइडला घ्या आणि हा जो मल्टिपलचा आहे डिवाइडला जाईल म्हणजे R इज इक्वल टू 2 into 10⁵ डिवाइड बाय 27.78. बघा इथे 2 into
10⁵ डिवाइड बाय 27.78. बघा जी आपल्याकडे रेडियस जी आहे ते आहे 719.942 मिलीमीटर. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण हा रेडियस ऑफ कर्वेचर इथे फाइंड आउट केला. बघा या सम मध्ये थोडासा ट्विस्ट आहे, इथे आपला गोंधळ होऊ शकतो. लक्षात घ्या हा क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला गेलेला आहे. डिटरमाइन द रेडियस टू विच बार ऑफ 20 मिलीमीटर डायमीटर. लक्षात घ्या डायमीटर आपल्याला 20 मिलीमीटर दिलेला आहे बरोबर. पण नीट क्वेश्चन बघा डिटरमाइन द रेडियस. रेडियस तुम्हाला फाइंड आउट करायची टू विच बार 20 मिलीमीटर डायमीटर. अशा केस वेळेस आपल्याला कसं वाटतं डायमीटर तुम्हाला 20 दिलेला आहे, रेडियस याचा अर्थ आपल्याकडे 10 असणार आहे असं आपण म्हणतो. लक्षात घ्या या क्वेश्चन मध्ये तुम्हाला रेडियस म्हणजे इथली जी रेडियस ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता ही तुम्हाला हा जो तुम्हाला डायमीटर दिलेला आहे तर आपण इथे डेप्थ समजू. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय करता येईल d डिवाइड बाय 2 म्हणजे आपल्याला y फाइंड आउट करून घेता येईल. म्हणजे 20 डिवाइड बाय 2 म्हणजे y इज इक्वल टू 10 मिलीमीटर. बघा अशा पद्धतीने आपण इथे y फाइंड आउट केला. रिक्वायर्ड टू बेंड सो दॅट द मॅक्सिमम स्ट्रेस रीच 100 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजे 100 न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. म्हणजे हा आपण इथे एक सिग्मा काढला. E ची व्हॅल्यू लक्षात घ्या E इज इक्वल टू 2 इंटू 10⁵ न्यूटन पर मिलीमीटर स्क्वेअर. आलं लक्षात. बघा आपल्याकडे E आहे, y आहे आणि सिग्मा आहे. तर आपण इथे एक रेडियस काढू शकतो. म्हणून लक्षात घ्या आता भरपूर ठिकाणी तोच गोंधळ होतो. रेडियस जर म्हटलं आधी तर वाटतं आपल्याला डायमीटर दिलेला आहे म्हणजे रेडियस आपल्याकडे 10 असणार आहे. पण इथं तो डायमीटर धरून नसून तो डायमीटर आपल्याला y साठी तो डायमीटर इथे पकडायचा आहे. म्हणजे या डायमीटरला हाफ करून तुम्ही y अगोदर फाइंड आउट करून घ्या. म्हणजे बघा पहिलं इक्वेशन होतं आपल्याकडे सिग्मा अपॉन y इज इक्वल टू E अपॉन r. सिग्माची व्हॅल्यू बघा 100 अपॉन y ची व्हॅल्यू 10 इज इक्वल टू E 2 इंटू 10⁵ डिवाइड बाय r. म्हणजे ही रेडियस आपण फाइंड आउट करणार आहे. लक्षात घ्या 10 10 जा म्हणजे 10 इज इक्वल टू 2 इंटू 10⁵ डिवाइड बाय r. बघा हा r इकडे घ्या म्हणजे r इज इक्वल टू 2 इंटू 10⁵ अपॉन 10. लक्षात घ्या 10 इकडचं कॅन्सल करा म्हणजे 2 इंटू 10⁴ मिलीमीटर. अशा पद्धतीने बघा आपण इथे डायमीटर रेडियस आपण इथं फाइंड आउट केली.